हे ब्रँड नाहीच आहेत ना. मी मागे बोललो ह्या ब्रँडीच्या बाटल्या आहेत छोट्या छोट्या. ह्या त्या ब्रँडीच्या बाटल्यांना नशासुद्धा नाही आहे. बरं, ब्रँडी औषध म्हणून घ्यायचे. यांची ब्रँडी म्हणजे विष आहे महाराष्ट्रासाठी. ठाकरे हाच ब्रँड आहे. आणि तुम्ही म्हणाल जाहिरातीची, हा काळा पैसा, ह्याची चौकशी व्हायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्या कॅम्पेनवर आधी मी आकडा दिला होता 50 ते 55 कोटी रुपये खर्च झाले. पण आता जे नवीन आकडे आलेले आहे त्याच्यामध्ये 150 ते पावणे 200 कोटी रुपये खर्च झाले ही जाहिरातबाजी आणि फोटोबाजी करण्यासाठी. अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबिरीला नमस्कार करताना जे होर्डिंग लागले आहेत अमरावतीमधल्या रस्त्यावर आणि अनेक ठिकाण, त्यांना हे भान नाही कुठे लावतो आपण होर्डिंग. जिथे मुतारे आहेत, जिथे लोक रस्त्यावर मुततात, तिथेसुद्धा होर्डिंग लावले. आणि लोक तिथे शिवाजी महाराजांचा फोटो आहे म्हणून आमचा जीव जळतो आहे, तिथे लोक मुततात. लोकांनी समाज माध्यमांवर टाकलं आहे की या फडणवीसांना काय वाटतं की नाही की शिवाजी महाराजांचे फोटो मुतारांवर लावलेले आहेत. रस्त्यावर, गावात अशा ठिकाणी आहे की इथे लोक शौचाला जातात, तिथे लोकांनी स्वतः ते फोटो दूर केले. ही यांची प्रसिद्धी मोठी. पण राऊत साहेब, देवा भाऊ आणि तुम्ही ज्या मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय, म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत ना. बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही. बाळासाहेब ठाकरेंचा, आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांचा फोटो लावता. ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही? ही कोणती आहे? आनंद दिघे हे आमचे प्रिय सहकारी होते. ते शिवसेनेचे नेतेही नव्हते, ते उपनेते नव्हते, ते ठाण्याचे जिल्हाप्रमुख होते. तुम्ही हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबरीनं का तुम्हाला बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड ह्या लोकांना खतम करायचा आहे का? अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरेंचा ब्रँड अशा प्रकारे खतम होणार नाही. हा एक राष्ट्रीय कट आहे की बाळासाहेबांच्या बरोबरीनं तुम्ही अजून एक फोटो लावा. मिस्टर मिंदेला हे कळत नाही की बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे. मिस्टर जे आमचे आनंद दिघे आहेत हे जिल्हाप्रमुख, शेवटपर्यंत जिल्हाप्रमुख होते. तुम्ही जिल्हाप्रमुखांना शिवसेना प्रमुखांच्या बरोबरीनं बसवून काय दाखवताय नरेंद्र मोदी आणि अमित शहाना की अमित शहाचाच हा आदेश आहे की बाळासाहेबांचं महत्त्व अजून कमी करा. बाळासाहेबांचं, हिंदुहृदय सम्राटांचं महत्त्व कमी करण्यासाठी हे जे तुम्ही केलेलं आहे ना, हे जनता लक्षात ठेवते आहे, एवढं तुम्हाला मी सांगतो. आनंद दिघे यांच्याविषयी पूर्ण आदर ठेवून मी हे बोलतो. पण राऊत साहेब, देवा भाऊ जाहिरातीमागे अज्ञात शुभेच्छुक होते. काल एकनाथ शिंदेंनी स्वतःच्या नावासह ज्या जाहिराती दिलेल्या आहेत, असं म्हटलं जात आहे की फडणवीसांच्या लोकप्रियतेच्या कॅम्पेनवर शिंदेंच्या माध्यमातून कुरघोडी केली जाते. मी असं, मला याच्याविषयी काही म्हणायचं नाही. हा काळ्या पैशाचा खेळ आहे. जर देवेंद्र फडणवीसांनी 200 कोटी खर्च केले असतील तर मिंध्याने 150 कोटी खर्च केले. पण हे 200 आणि 150 कोटी रुपये आले कुठून जाहिरातीवर उधळण्यासाठी? याचा तपास एखादं तपास यंत्रणा करणार आहे का? करा ना. शरद पवारांना आता प्रश्न विचारला.